नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, एक DMERचा महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। तोच अपडेट काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। बघा, DMERचा निकाल नुकताच म्हणजे आता मगाशी जाहीर झालेला आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। चला तर बघा काय म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय। ही जे त्यांचा जो निकाल जाहीर झालेला आहे, एक परिपत्रक त्यांच्याकडून आलेलं आहे, एक सूचना आलेली आहे। कोणाकडून आले बघा, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेले आहे। काय सूचना आहे आपण या बघूया। बघा सूचना काय आहे बघा, सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदासाठी स्पर्धा परीक्षा 2025 यांची गुणांकन यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा काय म्हटलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण किती 1107 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यांच्या परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती। ती कोणाकडून घेण्यात आली होती? TCS ION या कंपनी मार्फत म्हणजे TCS मार्फत घेण्यात आलेली होती। त्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटलंय, स्पर्धा परीक्षा 2025 अन्वये काय म्हणते, स्पर्धा परीक्षा 2025 अन्वये एकूण किती 17 संवर्गातील पदापैकी एकूण 14 संवर्गाच्या ज्या पदे आहेत त्यांची ही गुणांकन यादी ही संचालकाच्या जे अधिकृत संकेतस्थळ आहे कोणती www.med-edu.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे काय म्हटले जाते की या संकेतस्थळावर जो DMERचा गुणांकन यादी आहे, जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। बघा उर्वरित जे 3 संवर्ग आहेत त्या म्हणजे कोणते कोणते, समाज सेवा अधीक्षक वैद्य, औषध निर्मिता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची गुणांकन जी यादी आहे म्हणजे जो रिझल्ट आहे तो लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असं या सूचनेमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। बघा ही ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते आत्ताच आलेलं आहे। DMERचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीचं जे अपडेट आहे ते आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब जर अजून केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून ठेवा। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।